नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि माझा मुलगा बघा, हा बघा नवीन बेड आणला आम्ही फायनली बघा. आणि लगेच हा सगळे घाणीचे पाय हे बघा, बघा इथे पाय किती घाण आहेत बघा. आणि हा पोरगा जाऊन बसलेला आहे आमच्या सोफ्यावरती. बेड ना आणला, सॉरी सोफा सेट हे ना. कधी कधी शब्दामध्ये माझ्या बदल होतो थोडाफार, तर समजून घ्या आहे ना. तागोली कालच्या पण व्हिडिओमध्ये मी मिक्सर म्हटली, तर बरेच जणांनी सांगितलं की मिक्सर नाही म्हणत, त्याला फूड प्रोसेसर म्हणतात. ओके ठीक आहे, फूड प्रोसेसर बोलतात. माझ्या शब्द येत नाहीत. आपण कसं आहे, रोजच्या आपल्या वापराबदले जे शब्द आहेत ते मिक्सर आहे असं आपण बोलतो ना, त्यामुळे असं ठीक आहे. तर आम्ही बघा, मी काल ना उल्हासनगरला मित्रांनो गेलेली. आणि उल्हासनगरवरून बघा मी काय खरेदी केली. मी व्हिडिओ काय काढला नाही कारण मी एकटीच गेली ना. तर ही मी गादी घेतलेली आहे आपल्या सोफ्यावरती. कपाट घेतला आहे, तो पण लावता येत आता दाखवते. आणि हा सोफा सेट घेतला आहे आम्ही. मग बाबल्याला असं बसायला लागतं ना. बाबल्यामध्ये माझा सोफा आला बाबुली आहे ना तागुली. आणि छान असं सोफा आहे बघा, इथं ॲडजस्ट करायला सुद्धा आहे. मला नंतर दाखवणार आहे बघा. चला आता मी जाऊन बघते काय झालं. हां हो ते जॉईन करूनच द्या, सगळं जॉईन करून द्या काका ते. कारण ना ते बघा इथं लावायचं होता, पण हे टेक्चर जाईल ना म्हणून इथं नाही लावत आम्ही. तर मी इकडे घेतलं. ऑलरेडी मारलेले ते आपला पहिला कसा होता. काय नाही घाबरू नका नाही तो वास घेतोय तुमचा, तो फक्त वास घेतोय तुमचा, बाकी काय नाही घाबरणार ना. ते पण पहिल्यांदा बघतात ना, ते घाबरतील ना. बाबली या इकडे, नंतर लावल्या आपण दाखवू शकल्यांना. चला नाही हे चावत नाही. चावत असं तर आम्ही महाराष्ट्रात प्रसिद्ध युट्यूबर टायगर आहे. बाबली चल इकली, तो वास घेतोय. काय आणलंय माझ्या मम्मानी. काय घडतंय ते. चला ये नंतर बघू आपण. हा तुझं कपाट, टायगरचे पण कपडे ठेवणार ना. हा ठेवणार ना, ठेवायचे. हा टायगरचे बॉल ठेवायचे. चला चला या चला आपल्या सोफ्यावर. चला सोफ्यावर ठेवा. हा चला हा मी सोफा आणलाय. टायगर सांगतोय सोफा आणलाय. सांग त्यांना, राहुल सगळ्यांना सांगतोय सोफा आणला आम्ही, कपट आणला, सगळ्यांना सांगतोय. बघा चल दाखव हे कुठे. हा बघ सोफा आणलाय. आनंदगड झाले टायगरला. हा है ना. एखाद्या लहान मुलाला किती आनंद होतो तसं माझ्या बाबल्याला झालंय. बसा आता इथं झोपायची तू. मग नंतर आपण अजून चालू करू चांगला, हो का. ठीक आहे. आता नको जाऊ आतमध्ये, ते जातील पळून टायगर. बघा मित्रांनो कसा करतोय हा पोरगा, ऐकत ना अजिबात. हा बघा सगळ्यांना सांग जा, सगळ्यांना फ्रेंडला सांग, येड्याला सांग ते येड्याला सांग. हा दुनियाला सांग, अख्ख्या ओरडू. नवला परी तुमच्या घरात वस्तू आल्यात, बाकी कोणाच्या घरी येतच नाहीत, आहे ना. हा जा सांग, सगळ्यांना सांग. हा दे. मित्रांनो मी काल काय झालं, उल्हासनगरला गेली. सकाळी दुपारी 11 वाजता गेली. मी एकटीच गेलेली, कोणीच नव्हतं माझ्यासोबत. समीर आला नाही, म्हणजे होता पण मीच त्याला बोलली नाही नको येऊ, जाऊ दे. कारण उल्हासनगरला मला जास्त लागतं फिरायला शॉपिंगच्या वेळेस. आणि टायगर इकडे चले आपण बसून बोलूया, इकडे या बस इथं बसा. तर झालं असं की मला लागतं बसून आपलं जास्त उशीर फिरायला, आहे ना. टायगर इकडे आहे माझा. हे पोरा असं ये जरा इकडे पाठी ये. तिकडं घाण पाय बघा बाईची घाण चोळ म्हणतोय. तर मला लागतं जास्त फिरायला. हा बाबा थांब चोळते. आणि मी पोरं माझ्यावर येत नाही. हे लोक कसं एकच दुकान फिरतात. मग मी एकटीच गेली. सुमित गावी गेलाय आईकडे, कालच गेलाय तो. यासाठी शिवरात्र आहे ना गावाला, तर जत्रा असते गावाला, तिथं गेलाय. मग राहिलं कोण आता, टायगरजवळ त्याचे पप्पा आणि समीर होता घरातच. काही मग लागतं सामान बिमान म्हणून त्याला पण हे नाही केलं.
एकटी गेली, पण सांगते तुम्हाला एवढी हालत बेकार झाली माझी तिथे. एकटीच गेली ट्रेनमधून आणि मला इथं ट्रेनचं जास्त म्हणजे तिकडं कुठल्या ट्रेन 2 लाईन आहेत ते काही मला कळालं नाही. मी जाताना गेली, विचारलेलं आहेत आमचे उल्हासनगरला माझा राजूभाऊ वगैरे ते तिकडेच राहतात, तर त्यांना विचारलं. त्यांनी मला सांगितलं बरोबर ट्रेनचं कुठं कुठं काय काय. पण कल्याण फास्ट ट्रेन आली. म्हटलं चला ते एवढं वेळ दौडवण्यापेक्षा आपला वेळ वाया जाईल, त्यापेक्षा काय करूया आपण जाऊया कल्याणला. जाते तिथून 1-2 स्टेशन तरच पुढं आहे ना उल्हासनगर, म्हणून मी असा हिशोब धरला आणि गेली कल्याणला. कल्याणला उतरली, तिथून नंतर आली कर्जत ट्रेन. कर्जत ट्रेनमध्ये बसली. ती कर्जत शहाड स्टेशन आलं. म्हटलं शहाड कसं काय आलं, उल्हासनगर यायला पाहिजे एक स्टेशन पुढं. मग ती एक लेडी बोलली की मला एक महिला होती ती म्हणली की नाही ताई तुम्ही दुसरी ट्रेन आहे, ही दुसऱ्या लाईनीने जाणार. अरे देवा. मग तिथून तशी उतरली पुन्हा आणि त्या शहाडला उतरून मग ब्रिज क्रॉस करून तिकडून उल्हासनगर 3मध्ये गेली मार्केटला. उल्हासनगर 2मध्ये मार्केटमध्ये गेली, याच्या फर्निचर मार्केटमध्ये. आणि मग तिथं पोहोचल्याच्यानंतर तिथं 7 ते 8 दुकानं आम्ही असं फिरत सगळे, म्हणजे मी एकटीच फिरली सगळे. आणि मग बार्गेनिंग वगैरे करून, व्हिडिओ काढायला कोण नव्हता ना म्हणून हे नाही केलं. व्हिडिओ कॅमेरा नेलाच नव्हता, एक साईडला बॅग. त्यानंतर रस्त्याने काही शॉपिंग वगैरे करत असं गेली. तिथून मग भेटलं मला, मग तिथे एक दुकान भेटलं. 2-3 मी यूट्यूबला व्हिडिओ बघितलेले होते, ते दुकानंसुद्धा शोधली. मार्केट इतकं मोठं आहे ना ते काय सांग. टायगर आता नरड्यावरती माझ्या पाय ठेव, हा ठेव, टाक खलास करून मला. हां तर ते मार्केट हे केलं. तिथं फिरली. नंतर मग तिथं कसं मग ते एक गादी घेतली आपली, जो बेड होता माझा, त्या बेडला कलर वगैरे द्यायशी केला आहे. त्याच्यावरती एक गादी घेतली आणि हा आपला घेतला एल टाईपचा सोफा आणि आतमध्ये एक कपाट घेतलं आहे. आता आपले जे जुने कपाटं होते ते आम्ही नवीन नव्हते घेतलेले, ते आम्ही जुन्यामध्येच मागे घेतलेले, 10-12 वर्ष झाले तेव्हा घेतलेले. आणि त्यालाही वाळवी लागलेली, खूप वाळवी होती ना, एवढी घरात वाळवी लागलेली मी कधी कोणाला सांगितलं नव्हतं. पण आता पण ते तसेच पडलेले आहेत. बघू ते आता बाहेर ठेवले, उन्हामध्ये गेले त्याचं, पण जुनेच झाले शेवटी. आता नवीन घर म्हटलं थोडंफार नवीन. मला अजून भरपूर असं सामान घ्यायचं होतं, पण मी काही ते घेतलं नाही, कारण आपलं बजेटप्रमाणे सगळं चालावं लागतं. तर एक सोफा कमी पडला, म्हणजे बेड कमी पडला आहे. बघू ते नंतर अजून थोड्या दिवसांनी घेईल मी. तर आता जेवढे म्हणजे जे गरजेच्या वस्तू आहेत तेवढ्या घेतल्यात असं. तर असं झालेलं होतं माझं काल. तर तिथून मी निघाली, सांगते तुम्हाला, तिथून निघाली उल्हासनगर मार्केटमधून. आणि मग नंतर चालत तिथं रिक्षाचा एवढा प्रॉब्लेम आहे ना, रिक्षा मरणाच्या आहेत. पण तिथं कसं शेअरिंग त्या 4-4, 5-5 जण भरतात. मी प्रायव्हेट मग करून चला कोणच यायला तयार नाही. तिथून पुढे गेली. नंतर मग इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये गेले. तिथं गेल्याच्या नंतर हे बघा, हे फॅन दिसत आहेत तुम्हाला, हे फॅन. तुम्हाला फॅनची डिझाईन दाखवते जरा जवळून. हे बघा, छान असे रिजनेबल प्राईजमध्ये हे फॅन मला तिथं मिळाले, एकच नंबरमध्ये मस्तपैकी. हे बघा हे, तर ते फॅनसुद्धा मला एवढ्या रिजनेबल प्राईजमध्ये मिळाले. तिथं पहिलाच इलेक्ट्रॉनिक मार्केट कुठे, तर त्यांनी मला सांगितलं एका दादाने की इथून असं जावं, चालत जावं, एवढ्या वेळात चाल, रिक्षाने जा. तर रिक्षा काय मिळत नव्हती. आणि उन्हाचा एवढा तडाखा वाढलेला आहे ना, सांगते ना, 3 ते 4 दिवसामध्ये. जसं काय मार्च चालू झाला आहे महिना, आता तर फेब्रुवारी आहे, पण जसं काय मार्च महिना चालू झाला आहे अशा पद्धतीने तो ऊन पडतोय असं. तर तिथून चालत इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये गेली. तिथून मग मला फॅनचं दुकानं सगळी मग लाईनशी सापडली. मग एका दुकानात गेली, तिथं बघितलं, मला एकदम बजेटमध्ये सापडला तो फॅन. मग मी ते फॅनसुद्धा 2 घेतली. आणि कोण सोबत नव्हतं पकडायला. ते फॅन घेऊन आपली रेल्वे स्टेशनपर्यंत चालत, तिथून मग ते तिकडून ब्रिज क्रॉस करून त्या एक लाईनला गेली, पहिल्या नंबरला, 1 नंबरला. तिथून मग लावा ना काका, तिकडे पंखा आहे बघा, तो लावा. आयटीचे जे आपले फॅनचे 2 बॉक्स होते, एवढे जड होते. ते 2 बॉक्स घेऊन मी तशीच शिवाजी चौकात तिथं गेली. शिवाजी चौकात गेल्याच्यानंतर तिथून ते क्रॉस करून मग तिथून ते रिक्षामध्ये घेतले. अवतार एवढा बेकार झालेला माझा, काय सांगू. एखाद्या ह्याच्यावरती झालेलं, पर काय सांगू आता, जाऊ दे, शब्द पण नको काढायला. तर तिथून रिक्षा भेटली. रिक्षावाले पण लगेच बघितलं, लगेच ते 2 फॅनचे 10 रुपये वाढवून. म्हणलं का बाबा, बाकीच्यांकडून 20 नाही, माझ्याकडून 30 का? नाही तुमच्याकडे लगेच आहे. म्हणलं बाबा ठीक आहे, चला घ्या. रेल्वे स्टेशनपर्यंत सोडलं. रेल्वे स्टेशनच्या इथून मग ते घेऊन
तिकडून ब्रिज चढून तिकडून 1 नंबरला गेली. 1 नंबरला गेल्याच्या नंतर त्यांनी रिक्षा सोडली, ती पण रेल्वे स्टेशनपर्यंत नाही, त्याच्या पलीकडे सोडले. तिथून चालत 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 भूक लागलेली, जेवण नव्हतं. मग कसं तिथं एक पाणीपुरीवाला दिसला, मग पाणीपुरी खाल्ल्या. तिथं 10 रुपयाला 4 पाणीपुरी देतात फक्त तिथं उल्हासनगरला. आपल्या इकडच्या सारखं नाही आहे, सगळी गावची सिस्टम आहे तिथं. आणि ते पण त्या पाणीपुरीमध्ये नाही कसल्या बटाटा ना काय, नुसतं बुंदी, पाणी, गोड पाणी, तिखट पाणी, बस खावा. 10 रुपयाचा. आणि एवढं वास येत होता ना त्याचा तेलाचा, त्या पाणीपुरीच्या. म्हणजे ते घरातच बनवलेले मला असं वाटत होतं, विकत नाही. आपले तर कसे विकत वेगळे असतात मुंबई साईडला, पण तिथं तसं नाही, ते लोक घरातच असं तेलाचा पण उग्र वास येत होता. पण आता काय करा, भूक लागलेली, खाल्लं कसं कसं. तिथून मग ते घेऊन नंतर ते पिशव्या, ते फॅन घेऊन ट्रेनमध्ये गेली, जागा नाही. दरवाजाकडे उभं राहून पाय दुखले. शेवटी घेतलं खाली बसून. काय करू बाबा म्हटलं, बसू दे, कोणी मला हसायचं तर हसू दे, नाही कोण सबस्क्रायबर भेटले तरी भेटू दे, काय नाही फरक पडत. पायच दुखायला लागले एवढे तर करू काय मी आता. थांब, मी देते 2 मिनटं थांब. हा बाबा इकडे याच्यात आहे, इकडे ये. बेड लावता येत ना वरती, तर त्याची नटबोल्ट नाही मिळत. इथे ठेवलेत बघायच्या इथं. मग बसली तिथे खाली, एक भेळ घेतलेली हातात, ती खात आपली आली घाटकोपर स्टेशनपर्यंत. आणि तिथून ते फॅन उचलले आणि मग नंतर पोराला बोलवलं, म्हणलं ये समीर. मग तो तिथं आला स्टेशनला. तिथून मग ते घेतले फॅन आणि त्यानंतर गेलो कुठं, घाटकोपर स्टेशनला भेटला. तिथून एका दुकानामध्ये आम्ही ते फॅन ठेवले. तिथून पुन्हा आम्ही दुसऱ्या एका ठिकाणी गेलो. सोफा बघायचा होता, बेड बघायचा होता तिथं. गोवंडी चेंबूर घाटकोपरचा तो जो हायवे आहे ना मानखूरचा, तिथे गेलो. मेन 3 रस्ते जॉईंट होतात तिथं गेलो. आशापुरा दुकान आहे तिथं गेलो. त्याच्यानंतर मग तिथून ते हे बघा ना, हा भावा जा वरून, ते बघ त्याचं गुलाबी डब्यात आहे, ते घेऊन मग आम्ही तिथे बघायला गेलो. आम्हाला तिथं माझ्या बेडरूममध्ये म्हणजे माप कमी आहे, तर त्याच्या हिशोबाने बघायला गेलेलो तिथंसुद्धा. तर तिथं पण नाही पटलं. मग तिथून पुन्हा घरी आलो. असं करता 7:30 वाजले रात्री घरी येताना. आणि मग अशा पद्धतीने माझा दिवसभराचा प्रवास झाला. ते असा एवढी दमलेली. घरी आल्याच्या नंतर हे पसारा परत, इथं येऊन लाद्या पुसा, मग त्यानंतर जेवण बनवलं. असे पाय दुखत होते, काय सांगू मित्रांनो. अशी माझी परवड काल दिवसभराची झालेली. असं ठीक आहे, आता कामाच्या दगदगीमध्ये होतं. मला बरेच जण चांगली कमेंट करतात की ताई खूप बारीक झालात, आता आराम करा. पण ह्या घरात आता लगेच मला आराम तर मिळणार नाही, कारण ह्या जशाच्या तशा वस्तू जागच्या जागी लागत नाही तोपर्यंत मला काही चैन पडणार नाही. त्यामुळे हे होईल तेव्हा करेल. आता आरामच करायचं आहे. असू द्या, आराम नाही करायचा तर मला खूप काम करायचं आहे. यूट्यूबवर चांगले व्हिडिओ टाकायचे आहेत. बरेच दिवस झाले म्हणजे व्हिडिओ जास्त जात नाही, त्यामुळे माझा रीच डाऊन झालेला आहे. आणि त्यामुळे काय होतं, मग सबस्क्रायबर गेन होत नाहीत माझे, असं झालं. तर मला चॅनल मोठं करायचं आहे, अजून खूप मोठं करायचं आहे. माझं ते द जर्मन दुसरा चॅनल आहे, त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ टाकायला वेळ मिळत नाही असं. त्यामुळे आता काय करायचं, आराम कमी करायचं आणि काम जास्त करायचं आहे. घर बांधलं आहे तर त्याचं हे पण झालेलं आहे, कर्जपाणीसुद्धा जास्त झालेलं आहे. सर्वजण विचारतात किती खर्च झाला, सांगेल तुम्हाला, तेही सांगेल. होऊ द्या, अजून चाललेलंच आहे. असो ठीक आहे. चला मित्रांनो, माझी तोंड काय बंद होणार नाही. बोलायला लागलं की सगळे बोलत राहते मी. असो ठीक आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटू उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाबल्या बसला बघा इथं. बाबल्याला आता इथे बसवलं, आलाय घाण पाय घेऊन आणि डायरेक्ट वरती सारखं. आता तेच, आता काय बोलण्यात काही फायदा नाही. तर चला भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.